गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677760025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा दिनांक 30 मार्च 2026 रोजी सकाळी आयोजित करण्यात आली असून पंढरपूर तालुक्यातील सर्व दिवंगत आमदार यांचे शहरातील एका ठिकाणी पुतळ्याचं स्मारक विकसित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण ठराव या सभेत प्रस्तावित केला आहे। मात्र या ठरावाबाबत पंढरपूर नगरपालिकेस पत्र देत कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील यांचं स्मारक पंढरपूर शहरात होणं आमच्यासाठी आनंदाची बाब आहे, परंतु सदर स्मारक हे इतर माजी दिवंगत आमदार यांच्या सोबत एकत्रित करणं संयुक्तिक होणार नाही याकडे लक्ष वेधलं आहे। पहा काय म्हणाले अमरजीत पाटील। पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा दिनांक 30 मार्च 26 रोजी आयोजित करण्यात आली असून पंढरपूर तालुक्यातील सर्व दिवंगत आमदार यांची शहरातील एका ठिकाणी पुतळ्यांचे स्मारक विकसित करण्याबाबत या सर्वसाधारण सभेची होणाऱ्या ठरावास आपण मत घेतली आहे। पंढरपूर नगरपालिकेची जी सर्वसाधारण सभा 30 मार्चला होणार आहे त्याच्यामध्ये विषय क्रमांक 4 अनुसार जो आपण सांगितलं की पंढरपूर तालुक्यातील सर्व दिवंगत आमदारांचे एकाच ठिकाणी पुतळ्याचं स्मारक करण्याचा एक विषय त्यांनी नगरपालिकेच्या सभेमध्ये घेण्यात आलेला आहे। या विषयाच्या अनुषंगानं कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील यांच्या परिवाराचा सदस्य म्हणून मी आणि माझ्या बंधूंनी आज नगरपालिकेला एक निवेदन दिलेलं आहे। आमचं स्वतःचं एक कुटुंबीय म्हणून असं म्हणणं आहे की मुळामध्ये पंढरपूरचे आजवर जे काही आमदार झालेले आहेत अगदी भाईरावळे यांच्यापासून ते आत्ताच्या म्हणजे अगदी भारतनानांपर्यंतचे जे काही दिवंगत आमदार आहेत या प्रत्येक आमदारांचं कालखंड वेगळा आहे, त्यांचं विविध क्षेत्रातलं कार्य वेगळं आहे आणि ह्यामुळं या सर्वांचं एकत्रित एकाच ठिकाणी स्मारक करणं हे संयुक्तिक होणार नाही। त्यामुळं हा जो काही विषय एकत्रित स्मारकाचा कुणी काढलेला असेल त्याला आमचा कुटुंबीय म्हणून त्याला आमचा आक्षेप आहे। कारण का कर्मवीर अण्णांनी सहकारामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीनं ज्या सचोटीनं आणि काटकसरीनं कारखानदारी असेल कुठलीही संस्था चालवली, अगदी कमी काळामध्ये त्यांनी कर्जमुक्त केल्या, त्यांच्या कारभाराचा एक वेगळा ठसा पंढरपूर तालुक्याच्या विकासामध्ये आपल्याला दिसून येतो। म्हणूनच त्यांना जनतेनं पंढरपूर तालुक्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचं स्मारक जर पंढरपुरामध्ये व्हावं ही अगदी कर्मवीर अण्णा प्रेमींची पूर्वीपासूनची इच्छा आहे। परंतु ते होत असताना इतर दिवंगत आमदारांच्या सोबत ते एकत्रित एकाच ठिकाणी होण्याला मात्र आमच्या कुटुंबाचा आणि सर्व अण्णाप्रेमींचा त्याला मात्र निश्चितपणाने विरोध आहे। कारण का यामध्ये त्यामुळं अनेक वेगवेगळे प्रश्न उभे राहणार आहेत। एक तर आदरणीय भाईरावळे हे प्रजा समाजवादी पक्षाचे पंढरपूरचे पहिले आमदार होते, त्यांचं काम वेगळ्या धर्तीवरचं आहे। श्रीमंत सुधाकर पंत परिचारक यांचं काम वेगळ्या धर्तीवरचं आहे, त्यांनी सहकारात आणि बँकिंग आणि इतर क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे। कर्मवीर अण्णांनी बँकिंग, सहकार, कृषी, औद्योगिक या सर्व क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे। त्यामुळं यांची स्मारकं जर करायची असतील तर ती वेगवेगळीच झाली पाहिजे, ती एकत्रित स्मारकं करण्याला मात्र आमचा कुटुंबीय म्हणून जो आक्षेप आहे तो आम्ही आज निवेदनाद्वारे पंढरपूर नगरपालिकेला कळवलेला।